आप्पा शिंदे साहेब, उपस्थित संतोषजी केने साहेब, तसेच उपस्थित गंगारामजी शेलार साहेब, उपस्थित हिरा पाटील, तसेच उपस्थित अर्जुनबुवा चौधरी साहेब, तसेच उपस्थित मुकुंददा केने, सुलोचनाताई पाटील, परमिलाताई पाटील, तसेच उपस्थित वंडारजी डॉक्टर वंडार साहेब पाटील, राजू अन्सारी, तसेच उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान क्षेत्र अध्यक्ष समीमभाई, तसेच उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष दत्ताजी वजे, उल्हासनगर काँग्रेसचे अध्यक्ष कतोरिया साहेब, उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कल्याण शहर अध्यक्ष आर.बी. सिंग साहब, रमेशजी हनुमंते, उपस्थित सर्वच अध्यक्ष, सर्व विधानसभा अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीचे सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते, तुमचं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, कल्याण लोकसभा क्षेत्र 24 राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीचा उमेदवार म्हणून माझी उमेदवारी घोषित केली. आदरणीय पवार साहेब, तसेच राहुलजी गांधी साहेब, तसेच सर्वच घटक पक्षांचे प्रतिनिधी आणि आपल्या कल्याण लोकसभा क्षेत्रातील सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी आणि घटक पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी एकमत करून मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. बंधूंनो, गेली 31 वर्षापासून कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्याला कधीही संधी दिली नव्हती. आदरणीय पवार साहेबांची 12 तारखेला जी सभा झाली आणि त्या सभामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बहुतांश स्थानिक भूमिपुत्रांनी, कार्यकर्त्यांनी साहेबांच्याकडे मागणी केली का यावेळी जर कल्याणमध्ये राहणाऱ्या स्थानिक भूमिपुत्राला जर आपण उमेदवारी दिली तर आम्ही त्याला नक्कीच निवडून आणू. आणि साहेबांनी त्यांची मागणी मान्य करून 14 तारखेला माझ्या पहिल्या यादीमध्ये नाव डिक्लेअर झालं. उमेदवारी डिक्लेअर झाल्याच्या नंतर ही निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि लढण्यासाठी ती जिंकायची पण आहे. परंतु ते जिंकण्यासाठी फक्त बावाजी पाटील लढून जमणार नाही, तर तुम्ही सर्वांची ताकद जर असेल तरच त्याच्यात आपण सार्थ होऊ शकतो असं मला विश्वास आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आदरणीय आव्हाड साहेब ह्यांनी ही निवडणूक जिंकायची पूर्ण जबाबदारी पवार साहेबांच्याकडे घेतलेली आहे आणि ते निश्चित पार पडतील याच्यात मला तिलभर शंका नाही. परंतु ही उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर गेल्या 15 दिवसामध्ये मी आपल्या 140 गावामध्ये आणि 6 शहरामध्ये म्हणजे कलवा असेल, मुंब्रा असेल, दिवा, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण पूर्व या शहरामध्ये 15 दिवस मी पूर्ण चाचपणी केली असता अनेक कार्यकर्त्यांना आपल्याला उत्साह आलेला दिसतो. कारण आपल्याला स्थानिक भूमिपुत्र उमेदवार मिळाल्यामुळे बऱ्याचशा कार्यकर्त्यांची इच्छा आहे का कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची. गेल्या 6 ते 7 वेळा ठाण्यावरनं येऊन उमेदवार इथे निवडून दिलेले आहेत आणि ते उमेदवार निवडून दिल्यामुळे आपल्याकडे किती लक्ष दिलं किंवा आपल्याकडे कामं किती केली ते मी सांगण्यापेक्षा किंवा कोणावर टीका करण्यापेक्षा आपल्या सर्व मतदारांना आणि कार्यकर्त्यांना हे माहीत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्व एकजुटीने एकत्र राहिलात तर 140 गावामध्ये खाली स्थानिक भूमिपुत्रांची जवळजवळ 3,70,000 मतं आहेत आणि इतर टोटल पकडून 20 लाख मतं आहेत. 20 लाख मतामध्ये जर आपण एकजुटीने राहिलो तर कुठल्याही परिस्थितीत आपला उमेदवार निवडून येईल असं बरेचसे मी कार्यकर्त्यांच्याकडून ऐकलेलं आहे. आता 8 तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि 8 तारखेला फॉर्म भरण्यासाठी हजारोच्या संख्येने आपण उपस्थित राहाल हे मला विश्वास आहे.
हे काम करत असताना मी ठाणे महानगरपालिकेमध्ये 2017 साली निवडून आलो. आज 2 वर्षामध्ये मी ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अनेक प्रश्न, गंभीर जे प्रश्न होते ते मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी स्पष्ट सांगितलं की बाबा 25 ते 30 वर्षामध्ये आपण ह्या भागाकडे दुर्लक्ष केल्यामुळे माननीय आयुक्त साहेब असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील किंवा प्रशासन असेल, त्यांना हे सर्व गोष्टी निदर्शनास आणून त्यांचे पहिले दौरे लावले आणि जवळजवळ 272 कोटीची कामं मी माझ्या फक्त 29 प्रभागामध्ये मंजूर करून घेतली. जवळजवळ 32 कामांचं टेंडर पण झालेले आहेत, 15-16 कामं चालू पण झालेले आहेत आणि आचारसंहितेच्या मुळे आता ते अंतिम टप्प्यात आहेत. तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मी गेल्या 11 वर्षापासून काम करत असून 3 वर्षे मी सतत चेअरमन म्हणून आदरणीय दादांच्या आशीर्वादाने राहिलो. हे चेअरमन पद भूषवत असताना मी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वात उत्कृष्ट बँक म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आणि भारतामध्ये 2 नंबर हा 31 मार्च 2017ला प्रथम पारितोषिक मिळवून दिला. हे सर्व काम करत असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 36,500 महिला बचत गटाची स्थापना केली आणि त्याच्यानंतर त्यांना 175 कोटी रुपये कर्ज वाटप केलं. अनेक महिलांना उद्योगधंद्यासाठी मदत केली. त्याच्यानंतर अनेकांना प्रशिक्षण देऊन हे सर्व काम पार करत राहिलो. बंधूंनो, मला पूर्ण विश्वास आहे की जरी मी नगरसेवक आहे आणि दादांच्या आशीर्वादाने मला थेट खासदारकीची उमेदवारी दिली, हे काही लोकांना किंवा मतदारांना वाटत असेल का बाबा एवढी मोठी झेल घेतली कशी, परंतु मी केलेली कामाची पावती म्हणून ती मला उमेदवारी डिक्लेअर केली असं मला वाटतं. कारण प्रमोशन मिळत असताना नोकरीमध्ये सुद्धा 3-3 वर्ष प्रमोशन मिळतो, परंतु 2 वर्षामध्ये थेट नगरसेवकापासून खासदारपर्यंत न्यायचं ही साधी गोष्ट नाही. मी गेल्या 15 दिवसामध्ये सोशल मीडियावर किंवा फेसबुकच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघतो, अनेक बांधव किंवा अनेक मतदार मला हजारोच्या हिशोबाने क्लेक देतात का बाबा असा उमेदवार पाहिजे. मला अशी अपेक्षा सुद्धा नव्हती की बाबा आपला एवढा मोठा हे होईल. बंधूंनो, आज आमची सख्खी काकी 5:30 वाजता तिचं निधन झाल्यामुळं मी महिला बचत गटाच्या माध्यमातून माझ्या वार्डामध्ये म्हणजे प्रभागामध्ये सुद्धा 1300 बचत गटात म्हणजे 26,000 महिलांशी मी निगडीत आहो. भाऊ बहिणीचा नाता आहे म्हणून मी या 4,000 खुर्च्या लावल्या होत्या. परंतु गावांमध्ये अनेक ठिकाणी संदेश गेला का बाबाजीची काकी वारल्यामुळं अनेक महिलांना वाटला का बाबा आज मीटिंग होईल का नाही. परंतु ही सभा जाहीर सभा नाही, ही कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. परंतु कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक महिलांशी मी कार्यकर्ते म्हणून जोडलेला आहे, परंतु त्या उपस्थित राहिल्या नाही. तरी मी सुद्धा ती दिलगिरी व्यक्त करतो. परंतु ज्या ज्या कार्यकर्त्यांना आमंत्रण केलं होतं कल्याण ग्रामीणमध्ये, आणि हा कल्याण ग्रामीणचाच मेळावा आहे आणि कल्याण ग्रामीणचा सुद्धा हजारो कार्यकर्ते आपण उपस्थित राहिल्यात, त्याबद्दल धन्यवाद. 8 तारखेला फॉर्म भरायचा, आपली उपस्थिती नक्कीच जास्तीत जास्त राहील ही मी अपेक्षा करतो. बंधूंनो, मला जर निवडून दिलं तर अनेकांना असं वाटतं की बाबाजी काहीतरी करून दाखवेल आणि ती तुमच्या मनात तिलभर शंका असणार नाही न करण्याची. कारण ही जर खासदारकी म्हणजे हजारो कोटी केंद्राकडून निधी आणण्याचं काम किंवा महाराष्ट्र शासनाकडून निधी आणण्याचं काम आपण करू शकतो हे सर्वांना माहीत आहे. हे कार्यकर्त्यांना विश्वास तर आहेत आणि नेत्यांना सुद्धा विश्वास आहे, म्हणून नेत्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली, त्याबद्दल धन्यवाद. ही दिलेली जबाबदारी नक्कीच पेलण्याचं काम करून 29/4/2019 रोजी जी होणारी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला एक बहुमूल्य मत द्याल आणि मला विजय कराल याच्यात मला तिलभर शंका नाही. परंतु आपली मतं मिळतील याच्यात मी साध्य मानतो. परंतु आपले जे 140 गावामध्ये नातेवाईक असतील, एक मतदाराचे किंवा एक कार्यकर्त्याचे हजारो नातेवाईक आपल्या 140 गावामध्ये आहेत आणि 6 शहरामध्ये आहेत. तुम्हाला मी विनंती करेन की आज आपण घरी गेल्याच्या नंतर शांत डोक्याने एक यादी बनवा की बाबा 140 गावांमध्ये आपले किती नातेवाईक आहेत आणि त्या नातेवाईकांना तुम्ही फोन करून सांगा की बाबा तुमचा मुलगा किंवा तुमचा भाचा किंवा तुमचा पुतण्या उभा आहे, त्याला फक्त 1 मत द्या. असं जर केलं तर लाखो मतं आपल्याला पडतील आणि आपण विजय होईल. मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्व मला जास्तीत जास्त मताने निवडून द्याल हीच अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.